मग राजुरा मतदारसंघात ही जी 6,850 मतं बाहेरून आलेली आहेत, हे मतदारसंघातले मतदारच नाही आहेत, तर ही लोक सुद्धा घुसखोरच आहेत की मग यांचा तपास का होत नाहीत? आणि कपिल डोके जसं म्हणतायत या संदर्भात वारंवार पाठपुरावा तक्रार करून सुद्धा त्याची दखल घेतली जात नाहीये. या प्रत्येक आरोपाला अवधूत वाघ हा प्रवक्ता म्हणून उत्तर देऊ शकत नाही. मी फक्त पॉलिटिकल उत्तर देईन, परंतु ह्याला उत्तर देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोगाने एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे स्पष्ट केलं आहे, यू कॅनॉट थ्रो अ स्टोन अँड रन अवे. तुम्ही एक विरोधी पक्षनेते आहात, जबाबदार सांसद आहात, या देशामधनं तुम्ही 4-5 वेळा लोकसभेवर निवडून आलेला आहात, तुम्ही एका मोठ्या घराण्याचे रिप्रेझेंटेटिव्ह आहात. अशा वेळी निवडणूक आयोगाने सांगितलंय की तुम्ही एक फक्त शपथपत्र द्या. हे शपथपत्र फक्त 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर द्यायचं असतं. राहुल गांधीला अडचण काय? 100 रुपयाची अडचण असेल तर मी द्यायला तयार आहे. मी 100 रुपये देतो, राहुल गांधींनी शपथपत्र द्यायचं. त्या शपथपत्रामध्ये असलेल्या सर्व आरोपांना उत्तर देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोग काय ते बघून घेईल.